तुझ्या लिमिटेड गेव नोटीस ऑफ रिडम्पशन टू 8,000 डिबेंचर्स 100 इच ॲट 110. म्हणजे ऑप्शन आत्तासारखंच आहे. 100चा शेअर 110 प्रमाणे त्याचं क्लेम कॅल्क्युलेट करायचंय. पुढे फक्त ऑप्शन वेगवेगळे आहेत. आपण पहिलं 100, 10 आणि 110. याप्रमाणे नंबर ऑफ डिबेंचर 8,000 आहेत. तिन्ही ठिकाणी 8,000 लिहिण्याऐवजी एका ठिकाणी लिहून चालेल. फक्त PDF बघून जे सॉल्व्ह करतील चुकून त्यांचं कन्फ्युजन नको म्हणून तिन्ही ठिकाणी मी 8,000 घेतो. इथे आले 8,80,000 आणि 8,80,000. टोटल क्लेम आता 8,80,000 एवढं पेएबल आहे. पुढे म्हटलंय पहिलं ऑप्शन 10% प्रेफरन्स शेअर्स ऑफ 20 इच ॲट ₹25. आता तीनही ऑप्शन्स नीट समजून घ्या. पहिली आपली क्लेम ट्रान्सफरची एंट्री 8 लाख फेस व्हॅल्यू 80,000 प्रीमियम अँड 8,80,000 टोटल क्लेम. ही एंट्री सेम येईल. आता पुढे जे डिबेंचर्स अकाउंट डेबिट टू प्रेफरन्स कॅपिटल टू सिक्युरिटीज प्रीमियम. तर याचं जे अमाऊंट काढायचंय ते मी नंबर ऑफ शेअर्स काढण्याऐवजी रेशो काढून कॅल्क्युलेट करून दाखवते तुम्हाला. म्हणजे रेशोची पद्धत आयडियली बऱ्याच जणांना सोपी वाटते, त्यामुळे मी त्याप्रमाणे दाखवतोय. जर नाही समजलं तर सांगा, मी नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स काढून सोडवून दाखवतो. हे डिबेंचर अकाउंट डेबिट इथे 3,000 डिबेंचर्सनी प्रपोजल ए ऍक्सेप्ट केले, म्हणजेच त्यांना 10% प्रेफरन्स शेअर्स हवेत. त्यामुळे 3,000 डिबेंचर्स त्याला इंटू एका डिबेंचरचे 110, 3,30,000 येईल ना. 3,30,000. अमाऊंट काढूया आपण. 3,30,000 डेबिट साईडला आले. आता प्रेफरन्स कॅपिटल आणि प्रीमियम याला ब्रॅकेटमध्ये आपल्याला फक्त बेसिस ठरवायचंय किती घ्यायचंय ते. प्रेफरन्स कॅपिटलला काय म्हटलंय, ऑफ ₹20 ॲट ₹25, म्हणजे 20चा शेअर 25ला इश्यू होईल. त्यामुळे प्रेफरन्स कॅपिटलचे इथे ₹20 येईल, पण तो शेअर ₹20 आहे. आणि सिक्युरिटीज प्रीमियमला इश्यू प्राइस 25 असल्यामुळे ₹5 येतील. तर 20 आणि 5 हे टोटल इश्यू प्राइस प्रमाणे काढले. 20चा प्रेफरन्स शेअर आणि 25ला इश्यू होत होता, त्यामुळे 20 इथे घेतलेत आणि 5 इथे घेतलेत. आपल्यासाठी आता कॅल्क्युलेशन कसं करायचंय, 3,30,000 हे टोटल अमाऊंट आहे. त्याचं आपल्याला 2 भागात डिव्हाइड करायचंय. 20:5. 20:5 हे सिम्प्लिफाय केलं की 4:1. करेक्ट, 4:1 येत आहेत. 3,30,000चं आपल्याला 4:1 असं अलोकेशन करायचंय. 3,30,000 4:1 अलोकेट केले की किती येत आहेत सांगा. गुड. 2,64,000 आणि 66,000. 264 आणि 66. ओके, पटापट आले उत्तर सगळी आहेत, बरोबर आहे. 66 आणि 264. ओके, 20 आणि 5 म्हणजे 4:1 असं आपण इथे अलोकेशन केलंय. असं कोणी आहे की आत्ताच नाही समजलंय, त्यांनी फक्त चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. म्हणजे ही मेथड नाही समजली आहे तर मी नंबर ऑफ शेअर्स कॅल्क्युलेट करून सांगतो. ज्यांना रेशो काढण्याचं समजलं नसेल त्यांनीच फक्त मेसेज करा.
ओके. नेक्स्ट आहे ऑप्शन बी, इक्विटी शेअर्स ऑफ 10 इच ॲट ₹20. म्हणजे नेक्स्ट ऑप्शन आहे इक्विटी शेअर्स जे इक्विटी कॅपिटल येईल आणि प्रीमियमला इश्यू झाले त्यामुळे 2 सिक्युरिटीज प्रीमियम. आता हे ऑप्शन किती लोकांनी ऍक्सेप्ट केले त्याप्रमाणे यांचं क्लेम येईल. होल्डर्स ऑफ 3,400 डिबेंचर्स ऍक्सेप्टेड प्रपोजल बी. म्हणजेच इक्विटी शेअर्स मध्ये कन्व्हर्जन जे ₹10 शेअर 20 मध्ये होणार होता ते 3,400 डिबेंचर्सनी ऍक्सेप्ट केले. म्हणजे इथलं आपलं अमाऊंट येईल 3,400. टाईप करायच्या आधीच आन्सर आलेलं आहे. गुड. इंटू 110 110 हे 3,74,000. इथे नाही, इथे वेगळं अमाऊंट घ्यायचंय. तर इथे इक्विटी कॅपिटलला इश्यूची कंडिशन होती ऑफ ₹10 आणि ॲट ₹20. 10चा शेअर 20 प्रमाणे इश्यू होत होता. म्हणजे एक नक्की आहे, इक्विटी कॅपिटलला ब्रॅकेटमध्ये 10 घ्यायचे आणि त्याची इश्यू प्राइस 20 होती. म्हणजे प्रीमियम सुद्धा ₹10 येईल. टोटल 20 व्हायला हवेत. इक्विटी कॅपिटल 10, प्रीमियम 10. म्हणजे 374चं आपल्याला 1:1 असं अलोकेशन करायचंय. म्हणजे इक्वल अलोकेशन केल्यावर दोनही आकडे येतील 1,87,000. ओके, सगळ्यांचं 187 आलंय. बरं, समजायला ही बरी पडते पद्धत. दर आधीच्या ह्याच्यात सुद्धा सगळ्यांना ही बरी पडायची पद्धत म्हणून मी डायरेक्ट हीच सांगितली, रेशो प्रमाणे डिवाइड करण्याची. लास्ट डिबेंचर होल्डर्सनी कॅश पेमेंटचं ऑप्शन ऍक्सेप्ट केलंय टू हॅव देअर होल्डिंग रेडीम फॉर कॅश. मग कॅश पेमेंटचं ऑप्शन आहे म्हटल्यावर शिल्लक किती राहतात ते बघायचे. 8,000 होते, त्याच्यापैकी 3,000 आणि 3,400 यांचं पेमेंट झालं. करेक्ट. 1,600 शिल्लक राहत आहेत. म्हणजे इथे कॅल्क्युलेशन येईल 1,600 इंटू 110. यांना कॅश पेमेंट करायचंय. अमाऊंट 1,76,000. 176. करेक्ट. 176 आलं. डिबेंचर होल्डर्स क्लेम सेटल्ड. प्रीमियम वाली जी ऍडजस्टमेंट होती, आत्ताच्या क्वेश्चनला आपण दोनही क्लेम्स तशीच घेतली होती. इश्यूड ऍट प्रीमियम, प्रेफरन्स कॅपिटल असू दे किंवा इक्विटी कॅपिटल. तर तशाच टाईपचा हा तुमचा प्रॅक्टिस साठीचा क्वेश्चन आहे. दोन्ही सुद्धा प्रीमियमला इश्यू झाले. तुम्ही फक्त त्याचं रेशो काढून क्लासिफिकेशन करायचे. तर पोस्टिंग यातली जमतील तशी करून ठेवा. उद्या याच टाईपचे थोडेसे आणखी वाढीव ऍडजस्टमेंट असलेले 1-2 क्वेश्चन्स आपण घेऊया. आजच्या क्वेश्चन मधल्या काही शंका असतील तरी सांगा. आपल्या एंट्री आता कंप्लीट झाल्यात. आताचा क्वेश्चन होता, काही शंका असेल तर पटकन सांगा.